नमस्कार, मी पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण व्हेज कोरमा तयार करूया. 2 वाट्या मटार घेतले आहेत. हे मटार पाण्यामध्ये 6 ते 7 तास भिजवून ठेवा. आता हे मटार चांगले भिजले आहेत. यातील पाणी मी काढलं आहे. 1 वाटीभर गाजराचे तुकडे घेतले आहेत. या कुकरमध्ये हे भिजवलेले मटार घालते. आता हे गाजराचे तुकडेही घालूया. 3 चमचे मोठे मीठ घातले आहे. आता यामध्ये 1.5 तांब्या पाणी घालते. 1 चमचा तेल घालूया. पाणी थोडंसं कमी वाटत आहे, त्यामुळे मी पुन्हा थोडेसे पाणी यामध्ये घातलं आहे. आता हा कुकर गॅसवर ठेवूया. मटार 2 प्रकारचे मिळतात. पहिल्या प्रकारात मटार थोडेसे मोठे असतात आणि दुसरा प्रकार म्हणजे हे मटार अगदी बारीक बारीक असतात. आज मी अगदी लहान मटार घेतले आहेत, त्यामुळे हे शिजण्यासाठी अर्धा तास वेळ लागलेला आहे. आकाराने लहान असलेले मटार लवकर शिजत नाहीत. जर तुम्ही मोठ्या आकाराचे मटार घेतलात तर 5 ते 6 शिट्या काढू शकता. आता हे मटार शिजेपर्यंत आपण मसाल्याचं वाटण तयार करूया. 1 वाटी सुके खोबरे घेतले आहे. 1 वाटीभर कढीपत्त्याची पाने घेतली आहेत. 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. 4 कांदे चिरून घेतले आहेत. 10 ते 15 लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत. 1 वाटीभर चिरलेली कोथिंबीर घेतली आहे. गॅसवर जाडबुडाची कढई ठेवली आहे. यामध्ये थोडेसे तेल घालूया. तेल आता चांगले तापले आहे. यामध्ये 3 ते 4 लवंगा घातल्या आहेत. 1 मोठा चमचा मिरी पावडर घालते. मिरी पावडर ऐवजी तुम्ही 1 चमचाभर मिऱ्या घालू शकता. 2 ते 3 मोठे चमचे दालचिनी पावडर घालूया. याऐवजी तुम्ही 1 लहानसा दालचिनीचा तुकडा घालू शकता. 3 तमालपत्रे घातली आहेत. आता आपण या मिरच्या घालूया. या मिरच्या या तेलामध्ये चांगल्या परतून घेऊया. आता कढीपत्त्याची पाने घातली आहेत. लसणीच्या पाकळ्या आणि कांदासुद्धा घालून घेते. आता सुके खोबरे घातले आहे. 1 वाटाण्याएवढा हिंग यामध्ये घालूया. असा हिंग जर नसेल तर तुम्ही 1 चमचाभर हिंग पावडर घालू शकता. हा मसाला तेलामध्ये चांगला परतून घेऊया. 4 ते 6 मोठे चमचे बडीशेप घातले आहेत. गॅसवर मध्यम आचेवर हा मसाला मी चांगला भाजून घेतला आहे. हा मसाला गार होण्यासाठी ठेवूया. आता हा मसाला गार झाला आहे. यामध्ये कोथिंबीर घातली आहे. हे सगळे साहित्य थोडेसे पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटूया. आता मसाल्याचे वाटण तयार आहे. 7 ते 8 शेवग्याच्या शेंगांचे तुकडे घेतले आहेत. गॅसवर कढई ठेवली आहे. यामध्ये थोडे तेल घालते. तेल चांगले तापल्यावर 2 मोठे चमचे जिरे घालूया. आता या शेवग्याच्या शेंगांचे तुकडे घातले आहेत. या कढईमध्ये 2 वाट्या पाणी घातलं आहे. आता या शेंगा आपण चांगल्या शिजवून घेऊया. मी हे झाकण बाजूला काढते. या शेंगा आता चांगल्या शिजल्या आहेत. आता यामध्ये आपण मघाशी तयार केलेले मसाल्याचे वाटण घालून घेऊया. आता यामध्ये 2 मोठ्या वाट्या भरून पाणी घालते.
आता हे मसाल्याचे वाटण चांगले शिजवून घेऊया. अर्ध्या तासाने मी कुकर बंद केला. कुकरची वाफ आता गेली आहे. एका पातेल्यावर या प्रकारची चाळणी ठेवून हे मटार आणि गाजर यामध्ये घातले आहेत. मटार आणि गाजर आता चांगले शिजले आहेत. हे बघा, या वाटणाला सुद्धा बऱ्यापैकी उकळी येत आहे. आता 1 चमचा हळद घालूया. हे वाटण मी 5 ते 8 मिनिटे चांगले उकळून घेतले आहे. आता यामध्ये शिजवून घेतलेले मटार आणि गाजर घातले आहेत. आता चवीप्रमाणे मीठ घालते. मिठाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. मी 3 ते 4 चमचे मीठ यामध्ये घातले आहे. आता याला 5 ते 8 मिनिटे चांगले उकळूया. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. यामुळे जेव्हा कधी मी रेसिपी घालेन लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळते. हे बघा, आता व्हेज कोरमा तयार आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय जरूर कळवा. हे रेसिपी व्हिडिओ तुम्ही फेसबुक आणि व्हॉट्सअपमधून शेअर करू शकता. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.